लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत राहुल विरुद्ध पुरावे कसे सापडतील याचा विचार करत असतो. तेवढ्यात त्याला आठवतं की लग्नाच्या दिवशी राहुल राजस्थानला गेला होता, परंतु तो खरंच गेला होता का हे शोधून काढावं लागेल असा विचार तो करतो. तेवढ्यात कला तेथे येते आणि म्हणते, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचंय. अद्वैत विचारतो, काय झालं? तर कला म्हणते, आपल्या लग्नाच्या दिवशी तो राहुल राजस्थानला गेला होता की नाही आपण ते शोधून काढायला हवं. अद्वैत चिडून म्हणतो, तुला काय वाटतं? तूच हुशार आहे का? मला काही सुचत नाही का? तुझ्या आधी मला ते सुचलंय. कला चिडून म्हणते, मी तर तुला मदत करायला आले होते, तुला वाद घालण्याशिवाय दुसरं काही काम नाहीये का? असं म्हणून कला रागारागाने निघून जाते. अद्वैत राजस्थानमधील मॅनेजरला फोन करतो. हा राजस्थानमधील मॅनेजर खूप घाबरतो. अद्वैतने का फोन केला असेल हा प्रश्न त्याला पडतो आणि तो फोन उचलतो. तेव्हा अद्वैत त्याला विचारतो, काही दिवसांपूर्वी आपल्या राजस्थानच्या प्लॅनमध्ये काही ऍक्सिडेंट झाला होता का? राहुल सर तेथे आले होते का? तेव्हा मॅनेजर सांगतो, हो, येथे एका वर्करला शॉर्ट सर्किटमुळे त्रास झाला होता आणि राहुल सर येथेच होते. अद्वैत फोन कट करतो. कला अद्वैतच्या रूम बाहेर येते तर राहुल तिला भेटतो आणि विचारतो, माझ्या विरुद्ध काही पुरावे सापडलेत का तुला? तर कला म्हणते, शोधते. राहुल म्हणतो, तू कितीही शोधलं तरी तुला माझ्या विरुद्ध पुरावे कधीच सापडणार नाही. कला म्हणते, आता मी शोधतच राहणार. आज नाही भेटले तर उद्या परवा नक्की कधी ना कधीतरी भेटतीलच ना. हे ऐकून राहुल खूप घाबरतो. राहुल लगेच त्याच्या रूममध्ये येतो आणि राजस्थानच्या मॅनेजरला फोन करतो. हा मॅनेजर सांगतो की मला अद्वैत सरांचा फोन आला होता, ते चौकशी करत होते की तुम्ही राजस्थानात होते की नाही. तेव्हा राहुल विचारतो, तू काय सांगितलं? मॅनेजर म्हणतो, मी त्यांना तेच सांगितलं जे तुम्ही सांगितलं होतं, परंतु माझी नोकरी जाईल ना त्यांना खरं कळलं तर. राहुल म्हणतो, अद्वैत जे करेल ते करेल, पण तू जर त्याला खरं सांगितलं तर मी तुला बर्बाद करेल हे लक्षात ठेव. असं म्हणून राहुल फोन कट करतो. सगळेजण जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात कला ही अद्वैत जवळ येते आणि त्याला म्हणते, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय, रूममध्ये मला भेट. अद्वैत हा लगेच तेथून निघून जातो. सरोज विचार करते, या दोघांचं काय चाललंय? कला अद्वैतला घोळा देण्याचा प्रयत्न तर नाही करते ना असा विचार करून ती खूप टेन्शनमध्ये येते. तर राहुल रोहिणीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, ती कला मला खूप त्रास देत आहे, तू तिला धडा शिकव. रोहिणी विचारते, काय झालं? तेव्हा राहुल सांगतो, होळीच्या दिवशी जे काही घडलं त्यानंतर ते दोघे माझ्या मागे लागले आहेत. रोहिणी विचारते, होळीच्या दिवशी काय घडलं? राहुलला वाटतं आता हिला काय सांगायचं आणि तो म्हणतो, ते दोघे गायब झाले होते ना, त्यांनी नक्कीच काहीतरी बातचीत झालीये, ते माझ्या विरुद्ध प्लॅन बनवताय, तू त्या कलाला धडा शिकव. तर रोहिणी म्हणते, मी तुझी कोणतीही मदत करू शकणार नाही, कारण मीच कलाला अद्वैतशी लग्न कर असं सांगितलं होतं, ते तिने अजून कोणालाही सांगितलेलं नाहीये आणि जर तिने ते कोणाला सांगितलं तर सगळे माझ्यावरच चिडतील आणि सध्या माझं दुसरीकडे लक्ष आहे. राहुल विचारतो, तुझं कशाकडे लक्ष आहे? तर रोहिणी सांगते, ती सरोज वहिनीची मैत्रीण आहे ना, तिची मुलगी राधा सरदेसाई, तिच्याशी तुझं लग्न करून द्यायचंय. हे ऐकून राहुलला खूप आनंद होतो. राहुल म्हणतो, ती तर अमेरिकेतून परत आलीये, सरदेसाई इंडस्ट्रीची एकुलती एक वारस आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. रोहिणी म्हणते, म्हणूनच मला सरोज वहिनीच्या गुडबुक्समध्ये राहायचंय. हा विचार करून राहुल खूप खुश होतो आणि म्हणतो, तू तुझं काम कर, मी आता तुझ्या मताप्रमाणेच वागेल. इकडे कला ही विचार करत असते की राहुल विरुद्ध पुरावा सापडत नाहीये, पण त्याचे बँक स्टेटमेंट चेक केले तर नक्कीच काहीतरी समजेल. नैनाताईचे सुद्धा बँक स्टेटमेंट चेक करायला हवेत. तर अद्वैतच्या मनात सुद्धा हाच विचार येतो की राहुलचे बँक स्टेटमेंट चेक करायला पाहिजे. तो कलाला पाहतो आणि विचार करतो, हिला काही सुचण्याआधी मी कामाला सुरुवात करतो, नाहीतर आबांच्या मनात हीच मोठी होईल, सगळं क्रेडिट हीच घेईल. कलाच्या घरी कलाचे बाबा हिशेब करत असतात. तेवढ्याच संगीता तेथे त्यांना चहा आणून देते आणि विचारते, काय झालं? तर बाबा म्हणतात, दिवसेंदिवस आपलं कर्ज वाढत चाललंय, माझ्या मिसळच्या स्टॉलने काहीच होणार नाही, मला आणखीन काही काम शोधावं लागेल. तर संगीता म्हणते, तुम्ही अजून काय करणार? तुमचा संपूर्ण दिवस या कामातच जातो, त्यापेक्षा मी 4 घरची धुनी भांडी करते. हे ऐकून बाबा खूप चिडतात आणि म्हणतात, काही बाही बोलू नको, लग्न झाल्यापासून मी तुला असं कोणतंच काम करू दिलं नाहीये, मी काम करेल, तू नको टेन्शन घेऊ. तेवढ्यात गाणी ऐकता ऐकता तिथे नैना येते आणि संगीताला म्हणते, तू काय इथे टाइमपास करत बसलीये, बाबांना चहा दिला, मला पण चहा दे. हे ऐकून संगीताला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, सगळ्या नैनीमुळे झालंय आणि पहा मला कशी बोलते. काजल सुद्धा नैनावर चिडून म्हणते, तुला काही अक्कल आहे की नाही, येथे घरात काय टेन्शन सुरू आहे आणि तू कशी बोलते.
त्यामुळे नैनाला खूप राग येतो. संगीता म्हणते आता हिचं लग्न करून द्यायला पाहिजे. हे ऐकून नैनाला मोठा धक्काच बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कला अद्वैतच्या रूममध्ये येते आणि म्हणते मला तुला काही सांगायचंय. तर अद्वैत विचारतो सगळं तुला सुस्त असं तुला वाटतं का? तुझ्यात खूप ॲटिट्यूड आहे. तर कला म्हणते आधी ऐकून तरी घे, आपण राहुलचे बँक स्टेटमेंट चेक करायला पाहिजे. तर अद्वैत म्हणतो मला हे काल रात्रीच सुचलं होतं, त्यामुळे तुला मला सांगायची गरज नाहीये, मला सुद्धा गोष्टी कळतात. कला रागारागाने तेथून निघून जाते. तेवढ्या तिला सरोज भेटते आणि ती विचारते तू त्याच्या रूममध्ये कशाला गेली होतीस? तर कला सांगते इस्त्रीचे कपडे ठेवायला. पण सरोजचा तिच्यावर विश्वास बसत नाही. कला तेथून निघून जाते. अद्वैत ऑफिसमध्ये पोहोचतो आणि सेक्रेटरीला विचारतो राहुल सर आलेत का? सेक्रेटरी सांगते अजून नाही आलेत. अद्वैत विचार करतो हीच योग्य वेळ आहे त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन बँक स्टेटमेंट पाहण्याची. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत राहुलच्या केबिनमध्ये येऊन बँक स्टेटमेंट शोधत असेल. त्याच वेळेस राहुल तेथे येणार आणि तो विचारेल तू येथे काय करतोय? अद्वैत काहीतरी गोष्ट सांगून तेथून निघून जाईल. पण राहुलला समजेल की हा बँक स्टेटमेंट शोधायला येथे आला आहे. तर अद्वैत हा कलाच्या रूममध्ये येणार आणि त्यांना एकत्र पाहून सरोजला संशय येईल की या दोघांचं नेमकं काय चाललंय. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लक्ष्मीच्या पावलांनी.